नागपूरच्या माणकापूर परिसरात पुन्हा एकदा गुंडगिरीचा कहर समोर आला आहे। फळ विक्रेत्याकडून दुकान चालवण्यासाठी 2000 रुपये हप्ता मागणाऱ्या तडीपार आरोपीला पोलिसांनी अखेर गजाआड केला आहे। हा आरोपी म्हणजेच अब्दुल नसीर, ज्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं, परंतु तरीही हा आरोपी परत परिसरात येऊन धमकावण्याचे प्रकार करीत होता। नशेत गुंग असलेल्या या नसीरने एका साध्या फळ विक्रेत्यालाच हप्ता मागून त्रास दिला। मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला जेरबंद केला आहे। घटनेचा प्रकार माणकापूर चौक परिसरातील आहे। मनमीत शुक्ला हा फळ विक्रेता रोज प्रमाणे त्याच्या दुकानावर बसलेला होता। 31 ऑक्टोबरच्या रात्री अब्दुल नसीर उर्फ अब्दुल सादिक उर्फ काल्या हा नशेच्या अवस्थेत मनमीतच्या दुकानाजवळ पडला होता। त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला। तो मनमीतच्या कर्मचाऱ्याने उचलून ठेवला। थोड्याच वेळात एका ऑटो चालकाने नासिरच्या चेहऱ्यावर पाणी टाकून त्याला शुद्धीवर आणलं। मोबाईल परत मिळाल्यावर नासिर संतापला आणि शिवीगाळ करत माझ्या खिशातले पैसे कुठे गेले असं ओरडू लागला। त्याने मनमीतला धमकावत दुकान चालवायचं असेल तर दर महिन्याला 2000 रुपये हप्ता द्यावा लागेल असं सांगितलं। ही संपूर्ण घटना पाहून घाबरलेल्या मनमीतने लगेच माणकापूर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशीत नासिर हा तळीपार असल्याचं समोर आलं। त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि हप्ता वसुलीचा गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली। तक्रारदार आहेत मनमीत शुक्ला यांचं फळ विक्रीचं दुकान आहे आणि ते दुकानाच्या जवळ एक व्यक्ती नशेच्या अवस्थेमध्ये पडलेला होता, ज्याचं नाव आहे अब्दुल सादिक उर्फ अब्दुल नसीर अब्दुल सादिक काल्या। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्या ठिकाणी पडलेला होता, त्याला त्या तक्रारदारांनी उठवण्याचा प्रयत्न केला, उठवलं। त्यानंतर तो त्यांनाच उलट शिवीगाळ करू लागला, दमदाटी करू लागला। हा जो आरोपी आहे हा तडीपार आहे। सध्या याला वरिष्ठांच्या आदेशानुसार तडीपार केलेला आहे आणि तडीपार असताना देखील तो विना परवानगी हा माणकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आलेला होता। सदरची माहिती पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलीस पथकानं त्या ठिकाणी जाऊन अब्दुल सादिक काल्या याला ताब्यात घेतलं। त्या ठिकाणी असंही लक्षात आलं की त्या दुकानदारांना तो धमकावत होता आणि तुम्हाला या ठिकाणी जर दुकान चालू ठेवायचं असेल तर दर महिन्याला 2000 रुपये हप्ता किंवा खंडणी द्यावी लागेल। याबाबत तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीवरून अब्दुल सादिक काल्या याच्या विरुद्ध शिवीगाळ, दमदाटी, खंडणी मागणे, त्याचप्रमाणे तडीपार कालावधीमध्ये विना परवानगी या ठिकाणी मिळून येणं या सर्व कायद्यानुसार आणि कलमानुसार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला अटक केलेला आहे। माननीय न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत।